एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जाते। व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान काही दूध विक्रेते बंद पॅकेटमधील दूध फोडून ते कॅनमधील दुधात मिसळत असल्याचं दिसतंय। यामुळे नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत असून कॅन्सर सारखे भयानक रोग देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा प्रकार बीड शहराजवळीलच पांगळबावडी, आहेर वडगाव, मोची पिंपळगाव, कोल्हारवाडी परिसरातील काही दूधवाले असा प्रकार करतायत सध्या। या व्हिडिओची जी सत्यता आणि त्यामागील वस्तुस्थिती संबंधित यंत्रणांकडून तपासली जाणं आवश्यक आहे। मात्र दुधामध्ये पॅकेजिंग दूध मिसळण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळलं जाते। राज्यात FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळ करणाऱ्यांवर सातत्यानं कारवाया सुरू आहेत। आता अशा परिस्थितीत बीडमधील या व्हायरल व्हिडिओचाही तातडीनं दखल घेऊन संबंधित दूध विक्रेते आणि डेअरीची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होतीये। बीड शहरातील नागरिकांनी देखील आपल्या दूधवाल्याकडे चौकशी करण्याची गरज आहे। खरंच आपल्याला आपला दूधवाला चांगलं दूध देतो की भेसळवाला देतो ही विचारणा नक्कीच केली पाहिजे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधामध्ये केमिकल, दूध पावडर, डिटर्जंट, पाम तेल किंवा इतर घातक पदार्थ मिसळले जात असल्याचं माध्यमांसमोर सांगितलंय। नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये ही प्रशासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कडक कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी भूमिका काय घेतं, कोणावर कारवाई होती का आणि तपासातून काय निष्पन्न होतं याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।